नमस्कार मित्रांनो, तर आपण वाचत आहोत यशाची रहस्य सांगणारी व्यवस्थापकीय कौशल्ये कॉर्पोरेट आयडल रतन टाटा हे पुस्तक. या पुस्तकाचे लेखक आहेत सुधीर सेवेकर. तर मागील व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर क्रमांक 2 वाचून घेतला आहे. या व्हिडिओमध्ये आपण वाचून घेऊ चॅप्टर क्रमांक 3, बालपण आणि शिक्षण. आज टाटा उद्योग समूहाची वार्षिक उलाढाल सुमारे 1,00,000 कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. समूहातील विविध कंपन्यांची संख्या 100च्या घरात भरेल आणि कर्मचाऱ्यांची कित्येक लक्ष भरेल. या उद्योग समूहाचे 1991 सालापासून अध्यक्ष असलेले श्री रतन टाटा यांचा जन्म 28 डिसेंबर 1937 सालचा. वयाची 71 त्यांनी पूर्ण केली आहे. परंतु भरपूर उंची, गौरवर्ण, ठळक नाक, डोळे, सुटाबुटातील रुबाबदार राहणी आणि डोक्यावरचे काळे रुपेरी भरघोस केस यामुळे श्री रतन टाटा यांचे व्यक्तिमत्व विलक्षण, प्रभावी आणि छाप टाकणारेच आहे. त्यांचा आवाजही गहिरा आहे. बोलणे शांत, संयमित आणि त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाला शोभेल असे अत्यंत अदबशीर आहे. रतन टाटा यांची कौटुंबिक पार्श्वभूमी. टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांना 2 मुले होती. पैकी एकाचे नाव रतन टाटा असे होते, परंतु ते अल्पायुषी ठरले आणि 1918 मध्ये त्यांच्या वयाच्या 47व्या वर्षी निधन झाले. हे रतन टाटा अत्यंत संवेदनशील, राजकीय सामाजिकदृष्ट्या जागरूक गृहस्थ होते. त्यांना त्या काळात सर ही पदवी मिळालेली होती. त्यांच्या पत्नीचे नाव लेडी नवाजबाई टाटा. मात्र या दाम्पत्याला मूलबाळ झाले नाही. सर रतन टाटांचे अकाली निधन झाले. टाटा उद्योग समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांचे पुत्र सर रतन टाटा यांची थेट वंशावळ येथेच थांबली. विधवा लेडी नवाजबाई टाटा मात्र सर रतन टाटांच्या निधनानंतर 44 वर्षे जगल्या. त्यांच्या अफाट संपत्तीच्या त्याच वारसदार होत्या, परंतु निपुत्रिक आणि विधवा होत्या म्हणून त्यांनी पारशी समाजातीलच आणि टाटा कुटुंबाशी दुरून संबंधित असलेल्या नवल नामक बालकास दत्तक घेतले. नवल यांचे मूळचे आईवडील अकाली वारल्यामुळे ते एका अनाथालयात वाढत होते. त्यांना लेडी नवाजबाईंनी दत्तक घेऊन मुंबईतील आपल्या आलिशान महालात राहायला आणले. तेव्हा नवलचे वय जेमतेम 13 वर्षाचे होते. हे नवल टाटा अशा प्रकारे लेडी नवाजबाईंचे दत्तक पुत्र या नात्याने टाटा उद्योग समूहाचे वारस बनले. सर रतन टाटा यांनी आपल्या हयातीतच अनेक शैक्षणिक, सामाजिक कार्यांना उदार हस्ते भरपूर वित्तसहाय्य केले होते. त्यांच्या मृत्यूनंतर सर रतन टाटा ट्रस्ट नामक विश्वस्त मंडळामार्फत त्यांचे शैक्षणिक, सामाजिक कार्य पुढे चालू राहिले. ते आजही चालू आहे. आपले विधवा पत्नी लेडी नवाजबाई टाटा यांच्यासाठी त्यांनी भरपूर संपत्ती मागे ठेवली होती. दत्तकपुत्र नवल टाटा आणि लेडी नवाजबाई टाटा तेव्हा टाटा पॅलेस नामक इमारतीत राहत असत. ही इमारत बोरी बंदर रेल्वे स्टेशन जवळच्या बॉम्बे जिमखाना परिसरात आहे. जुन्या गोथिल शैलीतील ही दगडी इमारत म्हणजे एक राजवाडाच आहे. मोठमोठ्या खोल्या, उंच छत, प्लास्टर ऑफ पॅरिसचं नक्षीकाम, उंची वेल्वेटचे पडदे, रेशमी कापड मढविलेले आलिशान सोफे, हंड्या झुंबरे असा मोठाच थाटामाट या इमारतीचा आहे. लेडी नवाजबाईंना काही मूलबाळ झाले नाही, पण त्यांना मुलाबाळाची फार हौस होती. शिवाय सतत वाढणाऱ्या, पसरणाऱ्या टाटा उद्योग समूहासाठीही घरचा वारस हवा होता. त्यामुळे त्यांनी दत्तकपुत्र नवल लग्नाच्या वयाचा होता सुनू हिच्याशी त्याचे लग्न लावून दिले. ते आणि त्यांच्या पत्नी सुनू टाटा या दाम्पत्याला पहिला मुलगा झाला. लेडी नवाजबाई टाटा यांना खूप आनंद झाला. त्यांनी या गोऱ्या गोमट्या सुदृढ बाळास आपल्या दिवंगत पतीचेच नाव दिले. तेच हे रतन टाटा. रतन टाटांच्या जन्मामुळे उतार वयाच्या लेडी नवाजबाईंमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला. रतनच्या पाठोपाठ त्यांच्या सूनबाई सुनू टाटा यांनी 2च वर्षांनी दुसऱ्या मुलाला जन्म दिला. इतके दिवस प्रशस्त टाटा पॅलेसमध्ये कोणी लहान मूलबाळ नव्हते. आता 2-2 मुलांच्या बाललीलांनी टाटा पॅलेस आणि लेडी नवाजबाई दोघांनाही जणू नवचैतन्याची पालवी फुटली. दुसऱ्या बाळाचे नाव जिमी असे ठेवण्यात आले. बालरतन आणि जिमी यांच्या पालनपोषणात लेडी नवाजबाईंचा मोठा वाटा होता. लेडी नवाजबाई. लेडी नवाजबाईंचे जुने कृष्णधवल फोटो आजही उपलब्ध आहे. त्यावरून त्या सुंदर, रूपवान होत्या. सणावाराला मोठ्या हौसेने पारशी पद्धतीची साडी नेसणे त्यांना विलक्षण आवडत असे. या साडीला धारात असे म्हणतात.
श्री रतन टाटा आजही आपल्या या खानदानी आजीचे, तिच्या अकृत्रिम अपार मायेचे, बालवयात केलेल्या संस्काराचे आपल्यावर मोठे ऋण आहे हे आवर्जून सांगतात. लेडी नवाजबाईचे वास्तव्य काही काळ इंग्लंडमध्ये होते. त्यामुळे भारतीय आणि ब्रिटिश रीतिरिवाज, शिष्टाचार, वागण्याच्या पद्धती यांचे एक विलोभनीय मिश्रण त्यांच्या व्यक्तिमत्वात होते. देशातील एका धनाढ्य औद्योगिक घराण्याचे आपण वारसदार आहोत याची त्यांना स्पष्ट जाणीव असे. त्यामुळे त्या तोलामोलाचे त्यांचे वागणे असे. टाटा पॅलेस या भव्य प्रासादातील शिस्त, टापटीप सौंदर्य हे सगळे लेडी नवाजबाईंमुळे होते. टाटा पॅलेसमध्ये नोकर चाकर, ड्रायव्हर, माळी, मोलकरणी या सर्वांवर त्यांचा धाक असे. टाटा उद्योग समूहातील अनेक वरिष्ठ, तज्ज्ञ, अधिकारी, व्यवस्थापक, कामगार या सर्वांना त्यांच्याबद्दल विलक्षण आदर वाटत असे. रतन आणि जिमी या दोघा नातवांबाबत मात्र त्या विलक्षण हळव्या होत्या. त्यांच्या उतारवयातले हे दोन नातू म्हणजे एक मोठाच विरंगुळा होता. रतन टाटांचे शालेय जीवन. आपल्या राजबिंड्या व्यक्तिमत्वामुळे शालेय जीवनापासूनच रतन टाटा सगळीकडे उठून दिसत. मुंबईतच त्यांचे शालेय शिक्षण, तेव्हाची सर्वात प्रतिष्ठित शाळा कॅम्पियन स्कूल येथे झाले. रोल्स रॉइस या त्या काळातील महागड्या उंची मोटारगाडीतून ते शाळेत जात असत. त्यांच्यासाठी एक रुबाबदार ब्रिटिश ड्रायव्हर ठेवण्यात आला होता. परंतु आपल्या घराण्याचा नावलौकिक, अफाट संपत्ती, राजशाही राहणीमान वगैरेंचे काही एक दडपणच त्या बालवयात रतन टाटा यांच्यावर येत असावे. त्यांच्या बोलण्यात संयमितपणा, मितभाषीपणा आहे. चार चौघांसारखे ते बिनधास्त राहू शकत नाहीत. कपडे, गाड्या, वापरण्याच्या वस्तू अशा प्रत्येक बाबतीत त्यांना आपला प्रतिष्ठीपणा, आपला टाटापणा सांभाळावा लागतो. पण मुळात त्यांनाही समुद्रकाठी भटकायला, वेगाने गाडी चालवायला, पावसात भिजायला आवडते. रतन टाटा यांचे अमेरिकेतील वास्तव्य. वयाच्या 15व्या वर्षी पुढील शिक्षणासाठी म्हणून 1952 मध्ये रतन टाटा कॉर्नेल विद्यापीठ अमेरिकेस गेले. अमेरिकेत रतन टाटांचे जवळपास 10 वर्षे वास्तव्य होते. भारतात ते या 10 वर्षात सुट्टीत येत जात असत. परंतु वयाच्या 15व्या ते 25 पर्यंतच्या कालखंडात त्यांचे वास्तव्य अमेरिकेत होते. त्यामुळेच रतन टाटा यांचे इंग्रजी शब्दोच्चार, बोलण्याची पद्धत थेट अमेरिकन आहे. त्यांचे आचारविचार, जीवनविषयक तत्त्वज्ञान, जीवनदृष्टी यावरही अमेरिकेचा प्रभाव आहे. त्या काळात अमेरिकेत शिक्षणासाठी राहणे, तिथे खर्च करणे यावर भारतीय रिझर्व्ह बँक, परकीय चलन विभाग याचे फार निर्बंध असत. मनात आणले असते तर देशातील एका धनाढ्य घराण्यातला हा माणूस रतन टाटा हे अमेरिकेतही भरपूर पैसा खर्च करून आलिशान राहू शकले असते. परंतु त्यांनी तसे केले नाही. नियमानुसार जेवढे डॉलर्स खर्च करायला मिळत तेवढ्याच ते आपल्या तेथील खर्च भागवत. प्रसंगी पैसे कमीही पडत, पण अशा वेळी त्यांनी कधीही आपण टाटा असण्याचा दुरुपयोग केला नाही. पैशाची गरज पडली तर हॉटेलात, ग्रंथालयात वा अन्य छोटी मोठी कामे करून, पार्ट टाइम नोकरी करून त्यांनी अमेरिकेत डॉलर्स स्वतः कमविले आणि आपला खर्च भागविला आहे. मुंबईत अतिप्रशस्त टाटा पॅलेस सारख्या वास्तूमध्ये राहणाऱ्या रतन टाटांना अमेरिकेत मात्र एका अत्यंत छोट्या फ्लॅटमध्ये राहावे लागले. आलिशान राजेशाही राहणीमानाची त्यांना सवय होती, पण त्यांनी स्वतःला गरजेप्रमाणे लगेच अमेरिकेत संस्कृतीमध्ये छोट्या फ्लॅटमध्ये राहण्याची ॲडजस्ट केले. कॉर्नेल विद्यापीठातून त्यांनी स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग विषयात आर्किटेक्टची BSc पदवी घेतली. त्यानंतर विश्वविख्यात हार्वर्ड विद्यापीठातून व्यवस्थापनशास्त्रीय MBA पदवीही मिळविली. अमेरिकेत जायचे हे रतन टाटांनी शालेय वयापासूनच ठरविलेले होते. त्याप्रमाणे ते गेले. 2 पदव्याही तेथून मिळविल्या. अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा विचारही त्यांच्या मनात बळावत चालला होता. जॉन्स अँड इमॉन्स नामक एका आर्किटेक्ट फर्ममध्ये त्यांना नोकरीही मिळाली. ही फर्म अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील सुप्रसिद्ध लॉस एंजेलिस या शहरात होती. या फर्ममध्ये त्यांनी सुमारे 2 वर्षे नोकरी केली. त्याच सुमारास एका अमेरिकन युवतीशी त्यांची चांगली मैत्री झाली होती. तिचाही आग्रह रतन टाटांनी अमेरिकन नागरिकत्व पत्करून अमेरिकेतच स्थायिक व्हावे असा होता. नोकरी व्यतिरिक्त रतन टाटांनी अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात त्यांच्या कॉलनीत जो पोहण्याचा तलाव होता त्याचा पुरेपूर वापर केला. त्यांना पोहणे आवडते, तो आनंद त्यांनी अमेरिकेत मनसोक्त घेतला. याखेरीज विविध बनावटीच्या अमेरिकन मोटरगाड्या चालविण्याचीही हौस त्यांनी त्याच काळात पुरेपूर भागविली. मोटारगाड्यांचे वेड त्यांना बालपणापासूनच होते. अमेरिकेतल्या वास्तव्यामुळे उत्तमोत्तम मोटारगाड्या चालविण्याची त्यांना संधीही भरपूर मिळाली.
दरम्यान लेडी नवाजबाई वयोपरत्वे थकल्या होत्या. रतनने अमेरिकेत राहू नये, भारतात परतावे असे त्यांना फार वाटे. तसे त्यांनी रतनला बोलूनही दाखविले. लेडी नवाजबाईचा शब्द खाली पडू देणे रतन टाटांना शक्यच नव्हते. त्या अमेरिकन मैत्रिणीनेही भारतात यावे अशी त्यांची इच्छा होती. तशी गळ त्यांनी मैत्रिणीला घातली. रतन टाटा पाठोपाठ तीही भारतात येईल असे ठरलेही होते, परंतु प्रत्यक्षात मात्र ती भारतात आली नाही. 1962 च्या अखेरीस रतन टाटा मात्र भारतात परतले. रतन टाटांवर प्रभाव. रतन टाटा ज्या काळात अमेरिकेत होते तो काळ जॉन एफ केनेडी यांच्या नेतृत्वाचा होता. केनेडींचे कमालीचे प्रभावी व्यक्तिमत्व, त्यांची भाषणे, त्यांचे विचार यांनी रतन टाटा विलक्षण प्रभावित झालेले होते. केनेडी आणि पंडित नेहरू यांची दोस्तीही तेव्हा जोरात होती. भारत-अमेरिका सहकार्य संबंधांचे ते बहुधा सर्वात मधुर पर्व होते. जॉन केनेडींप्रमाणेच रतन टाटा यांच्यावर प्रभाव टाकणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे प्रोफेसर अमर बोस. अमर बोसांमुळे उच्च कोटीचा आशीर्वाद आणि नैतिक मूल्यांचे आपल्या हृदयात रोपण झाले असे रतन टाटांनी अनेकदा म्हटलेले आहे. टाटा साम्राज्यात प्रवेश. तुम्ही टाटा उद्योग समूहात सामील व्हावे अशी माझी इच्छा आहे, असे एक औपचारिक पत्र जे.आर.डी. टाटा यांनी रतन टाटा यांना दिले आणि अधिकृतपणे रतन टाटा यांची विश्वविख्यात टाटा उद्योग समूहातील वाटचालची मुहूर्तमेढ रोवली गेली. माननीय जे.आर.डींच्या या ऑफर लेटरला उत्तर देताना रतन टाटांनी लिहिले होते, तुमच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याजवळ पुरेसे शब्द नाहीत. टाटा उद्योग समूहाची उत्तम सेवा मी करेन आणि तुम्हाला तुमच्या निर्णयाबद्दल पश्चाताप करण्याची पाळी येऊ देणार नाही. अशा शब्दांत जे.आर.डींची ऑफर स्वीकारणाऱ्या रतन टाटा यांना किंवा अन्य कुणालाही पुढे मागे रतन टाटा हेच या प्रख्यात उद्योग समूहाचे अध्यक्ष होतील असे वाटले नसावे. तर मित्रांनो, हे चॅप्टर इथेच संपूर्ण झाले आहे. पुढील चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि क्रमांकानुसार चॅप्टर ऐकण्यासाठी माझ्या चॅनलवरील रतन टाटा या प्लेलिस्टला जरूर व्हिजिट करा. धन्यवाद.